नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण त्रिकोण कसे मोजायचे याचा भाग 2 बघतोय. ह्याच्या आधीच आपण जस्ट भाग 1 अपलोड केला होता, तर ज्यांनी कोणी भाग 1 बघितलेला नाहीये त्यांनी तो बघून घ्या. त्याच्यामध्ये एक चांगली ट्रिक आहे त्रिकोण मोजायची किंवा ट्रायंगल्स मोजायची. आज आपण त्याचाच भाग 2 कंटिन्यू करतोय. तर याच्यामध्ये आपण थोड्या वेगळ्या प्रकारचे डायग्राम्स बघणार आहे. ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण अशा प्रकारचे ट्रायंगल बघितले होते की मग आता या फिगरमध्ये कसे ट्रायंगल मोजायचे किंवा याच्यापेक्षा थोडे जरी कॉम्प्लिकेटेड आले तर कशी मोजायचे. आता ह्याच्यातलाच दुसरा टाईप आहे जसं की हा. तर इथं तुम्ही कसं सांगणार की एकूण त्रिकोण किती आहेत. मग आपल्याला तसंच करायला लागेल, एक मस्त रफ स्केच बनवायला लागेल, त्याच्यावरती नंबरिंग्स द्यायला लागतील 1 2 3 4. परत आपला नंबर कुठेतरी चुकणार, कुठला तरी ट्रायंगल मिस होणार. मग तशी झंझटच आपल्याला ठेवायची नाही आहे. त्याच्यामुळेच आपण थोडे त्याच्यामध्ये शॉर्टकट्स बघतोय. तर शॉर्टकट असा आहे की सपोज आता हा जो तुम्हाला एक ट्रायंगल एक फिगर दिसते, तर याचे 2च भाग झालेत. जो लेफ्ट हँड साईडचा जो ब्ल्यू फिगर आहे त्याच्यामध्ये तर डायरेक्टली 2च भाग झाले. त्याच्यामुळे आपण तिथं सांगू शकतो की एक काउंट करू शकतो आणि दुसरा पण, म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ ट्रायंगल आहेत 2. मात्र ह्याच्यापेक्षा अजून थोडं डिव्हिजन वाढवलं त्यांनी. म्हणजे आता याच फिगरचे 2 भाग आणखीन केले, 3 भाग केले, तर कसं काउंट करणार. तर त्यासाठी एक छोटी ट्रिक आहे की तुम्ही प्रत्येक ट्रायंगलला एक नंबर द्यायचा. म्हणजे जसं की इथं आपण जो राईट हँड साईडची एक फिगर आहे याच्यामध्ये आपण देतोय की हा 1, हा 2, 3 आणि 4. म्हणजे फक्त एक सिंगल जिथं ट्रायंगल आपल्याला दिसतोय त्याला नंबर देतोय. म्हणजे कॉम्प्लेक्स ट्रायंगल म्हणजे काय की त्याच्यामध्ये 2 ट्रायंगल मिक्स केले की तो एक नंबर किंवा तो एक वेगळा ट्रायंगल बनल, तर त्याला आपण नंबर द्यायचे नाही आहेत. फक्त जे सिंगल युनिटवाला एक ट्रायंगल आहे त्याला नंबर द्यायचे, जसं आपण दिले तिथं तसे. आणि याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा नंबर असेल, याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे तर 4. तर या 4ला फक्त 2नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच टोटल नंबर ऑफ ट्रायंगल असेल 4 × 2 = 8. ओके, हे जे आपण ॲप्लिकेशन करतोय हे या फिगरला 2पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त पार्टमध्ये डिवाइड केलं तर करणार आहे. मात्र जर फिगर म्हणजे ही जी तुम्हाला ब्ल्यू डायग्राम दिसतीये तर याच्यामध्ये फक्त एकाच भागाला डिवाइड केले किंवा एकाच पार्टमध्ये डिवाइड केले तर तिथं हा यूज नाही करायचा. ओके, ज्यावेळेस फिगर 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त लाईनमध्ये डिवाइड केली असेल तर तिथंच हे लॉजिक यूज करायचं. ओके, आता आपण थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम बघू म्हणजे तुम्हाला आणखीन पटपट समजेल. तर या प्रॉब्लेममध्ये हीच फिगर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे, म्हणजे 3 लाईन्सनी डिवाइड केली आहे. तर नंबर देऊ आपण त्याला अजून एकदा, 1 2 देन 3 4 5 आणि 6. आणि आपलं जे लॉजिक आहे म्हणजे आपण काय करतो, मोठा नंबर जो भेटतोय त्याला फक्त 2नी मल्टिप्लाय करतो, मग आपल्याला एकूण ट्रायंगल्स भेटतील. तर 6 × 2 म्हणजे या फिगरमध्ये एकूण नंबर ऑफ ट्रायंगल्स आहेत 12. ओके, म्हणजे एकूण त्रिकोण आहेत 12. तर सोपं होईल तुम्हाला. फक्त तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे. पुढं 2 क्वेश्चन दिलेत ॲज इट इज, तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बऱ्याच दिवसासाठी लक्षात राहील. ओके, फक्त आत्तापुरतं मर्यादित नका ठेवू. एक स्वतः 10 एक प्रॉब्लेम असे क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये डिवाइड करा बऱ्याच लाईन्सनी आणि ते काउंट करून मग हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये यूज करा. ओके, तर पुढे जे प्रॅक्टिसला दिलेत तुम्ही त्याची नक्की प्रॅक्टिस करा आणि ते सॉल्व करून त्याचं जे आन्सर भेटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ओके, आणि आणखीन एक तिसरा एक पार्ट असेल याचा ट्रायंगल मोजण्याचा, तो फॉर्म्युला बेस्ड आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मिक्स नाही केला तो आपण सेपरेटली बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.